नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया अद्विक कलाच्या घरी आलेला असतो, म्हणजे खरेंच्या घरी, आणि सगळ्यांना म्हणतात की काय झालं जावई बापू, काय झालं, अरे शांत बसा, काहीतरी सांगतोय ऐकून तरी घ्या. आज खरेचा वाढदिवस आणि त्याच्यासाठी सरप्राईज प्लॅन करायचा आहे, पण तिला काही कळू द्यायचं नाहीये. कळतंय का तुम्हाला? आणि खरे बाई तुम्हाला स्पेशली सांगतोय, तुम्ही तिला जाऊन लगेच काही ते सांगताल, त्यामुळे मी जे सांगतोय ते सगळं काही आपल्या सिक्रेट राहणार आहे. सगळ्यांनी सिक्रेटच ठेवायचंय. केक बनवायचाय आपल्याला. तुम्हाला बनवता येतो? नाही. मग कसं बनवता? अहो बघून बघून करू की. तेच खरे असल्यावर काय टेन्शन आहे, त्या मदत करतीलच की आपल्याला केक बनवायला. केक बीक मला काय सांगू नका. शेव, चिवडा, बेसन लाडू, चकली, अनारसे सगळं काही बनवून देते, पण केकच्या फंद्यात काय मला पाडू नका, कारण मला काय ते जमत नाही. असं कसं खरे? तुम्हाला जमणार आणि तुम्हाला येणारच. अद्विक आता सगळ्यांना मदतीला घेत असतो, स्वतःला काही येत नसतं. खरे बाई, दिनकर, काजी सगळ्यांना एकत्र आणून केक बनवण्याचा प्रयत्न असतो. आपल्याला काही येत नाही या केक बीक, आपण फक्त ऑर्डर घेतो आणि समोरच्याला देतो. आपल्याला केक बीक येत नाही, पण जुगाड करू शकतो. नाही 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 काजल, तुझं जुगाड वगैरे काही नकोय मला. अद्विक म्हणतो असू द्या, कुणाला नाही येत तर नको, आपण नेटवर सर्च करू आणि त्याप्रमाणे केक करण्याचा प्रयत्न करू. बरं चला आता दाजी, तुम्ही म्हणताय ना, आपण प्रयत्न करूच या. चौघं मिळून आता केक बनवणार असतात कलेच्या बर्थडेचा. खरे बाई म्हणतात केक करायला कापडं घालायला लागतात. आई कापडं नाही म्हणत, एप्रन येते. काही बोलायचं कळतं का? खरे बाई आता त्रास देत असतात. तिला एप्रनची दोरीही बांधू देत नसतात. इकडून तिकडे तिकडून इकडे. अगं लहान आहेस का? शांत बस की आई. आता व्हिडिओ लावून केक बनवण्यासाठी सगळे काही रेडी झालेले असतात आणि यांचा तोडका मोडका प्रयत्न किती यशस्वी ठरतो आपण बघूच या. संगीता, अद्विक, कला आणि दिनकर कलासाठी केक बनवत असतात. दिनकर आणि काजल सुद्धा मदत करत असते. आता बघू कलासाठी कसा केक बनवतात हे सगळे. यांनी तर प्रयत्न केलेला असतो, पण आता खरंच केक चांगला होणार का? आणि कलाला यांनी बनवलेला केक आवडणार का? मुळात म्हणजे चौघांनीही इतक्या प्रेमाने बनवला म्हटल्यावर कसाही झाला तरी कलाला तो आवडणारच. तर संगीता दिनकरशी भांडत असते आणि म्हणते, जावई बापू आपल्या कलेसाठी काय काय करताय, आणि तुम्ही एक लाडू तरी केला का बेसनचा? ते एवढे झटून केक बनवताय, बघा किती मेहनत घेताय, किती प्रेम आहे यांना कलेवर. आणि तुम्ही अहो लाडू बनवला नाही आणि आता म्हणताय फोन बंद करू का? एवढं बी कळत नाही का? गप्पा मारा त्या लोकांबरोबर. काय ग, एवढं विचारलं एवढं काय उत्तर देतीये? काजल म्हणते, दाजींना गॅस पेटवता येतो? अगं घरी हेच करतो, सगळे काही कामं करतो मी. केक गॅसवर ठेवलेला असतोय. लगेच खरेबाई इकडे येतात आणि म्हणतात, कलेला फोन करते आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि तिला सांगते की जावई बापू इकडेच आहे आणि तुझ्यासाठी आम्ही केक बनवतोय सगळे मिळून. काजल आता म्हणते, ओ खरेबाई जरा शांत बसा की, फोन लावू नका आणि तिला काही सांगू नका. सगळ्या सरप्राईजची वाट लावून टाकता तुम्ही. कळतंय का तुम्हाला काही? कशाला फोन लावतीये ग तू? मी घरी पण सांगितलंय मी कुठे चाललो हे आपण सांगायचं. खरे बाई काहीही सांगू नका. घरच्या लोकांना पण सांगितलं मी कुठे चाललो, काय चाललो, काही एक सांगायचं नाही. आणि सरप्राईज आहे, सरप्राईजच ठेवायचं असतं. तुम्ही जर काही करायला सांगायचा प्रयत्न केला ना तर खरे बाई याद राखा. बर मी काही सांगत नाही जावई बापू, आलं माझ्या लक्षात. तुमची बायको त वरून ताकभाक ओळखते, तशी माझी लेक त वरून सगळं काही ओळखते. लगेच तिला कळणार की आईने शुभेच्छा दिल्या नाही म्हणजे नक्कीच काहीतरी यांचं चाललंय, म्हणूनच तिने मला शुभेच्छा दिल्या नाही. हो हो हो, ते पण खरंच आहे हो खरे बाई. ना तुम्ही तिला विश करा, पण मी इथे असं सांगू नका प्लीज. इकडे आता कला आबांसाठी चहा करते म्हणून किचन मध्ये आलेली असते आणि नको त्या विचारामध्ये तशीच बसून राहिलेली असते. चहा करायचं हे अगदी कलाच्या डोक्यातूनच निघून गेलेलं असतं. रजनी म्हणते, काय ग कला, कसला विचार करत बसलीये? आबांसाठी चहा करत होती ना? अहो हो मॅम, माझ्या लक्षातच नाही राहिलं. खरंच मी आबांना म्हटले की मी चहा करून आणते आणि बघा की इथे आले आणि विसरून गेले. आता घाईघाईने चहा करायला लागलेली असते. रजनी मात्र गालातल्या गालात हसत असते कलाची ही अवस्था बघून. चहा करायला लागलेली असते. चहा साखरेचे डबे घेते. हे काय, जागा कोणी बदलवली? मिठाचा डबा, चहा साखरेचा डबा, काय आहेस मॅडम? अगं तुला सांगू का मी? काही सांगू नका, जागा कोणी बदलली तेवढं मला सांगा. मला लगेच अंजूला आवाज देते आणि म्हणते, का ग चहा साखरेची मिठाच्या डब्याची जागा का बदलली? आणि बदलली तर बदलली, मला सांगितलं पण नाही. तसं नाही मॅडम, तुम्हीच दिल्लीला जायच्या आधी जागा बदलली, बाकीच्या गोष्टींना जागा हवी आहे म्हणून. आणि तुमच्या लक्षात? अगं हो, खरंच माझ्या लक्षात नाहीये, मी खरंच विसरून गेले. मला आता सगळ्या गोष्टी विसरत असते, चिडचिड करत असते, काहीतरी वेगळीच वागत असते. रजनी म्हणते, अगं कला काय चाललंय? हळूहळू जरा हळू काम कर आणि एवढी कसली चिडचिड करतीये ग? अद्विकशी काही भांडण वगैरे झालंय का? काही बोललाय का तुला? काय बोलला सांग बरं मला. काय नाही हो, काय नाही झालंय. त्यातल्या मनात म्हणते, भांडण व्हायला त्याने बोलायला तर हवं ना माझ्याशी. तो बोललाच नाही तर भांडण कुठून व्हायला लागलंय?
हा माणूस बोलायला भांडायला माझ्या जवळ बसला तर काहीतरी संवाद होईल, भांडणं होतील किंवा काहीतरी बोलू. हा जवळच बसला नाही, याने मला वेळच दिला नाही, तर कुठून भांडण आणि कुठून संवाद? काय चाललंय ना माझं मलाच कळत नाहीये. काय झालंय ह्या अद्विकला? रजनी आता मुद्दाम या कलाची मजा घेत असते आणि तिला मुद्दाम प्रश्न विचारून अगदी भंडावून सोडत असते. नाही हो, मी माझ्या विचारात होते ना, म्हणून मला लक्षात नाही आलं. कुठे काय बोलले मी? एक शब्दही बोलले नाही. आबाचं मात्र हॉलमधून किचनमध्ये लक्ष असतं. यांचं नेमकी चाललंय काय, आणि स्पेशली आता कला काय काय करतीये. कलाला रागही येत असतो आणि चिडचिडही होत असते, पण आता सगळ्यांच्या समोर दाखवणार तरी कशी? त्यामुळे बिचारी कला अगदी शांतपणे सगळं काही सहन करते. पण आता विचार करता करता, धांदरटपणा करता करता सगळं काही तिच्या हातातून चुकीच्या गोष्टी होत असतात आणि सांडलावंड होत असते किंवा वस्तू इकडे तिकडे पडत असतात. आबाच्या, रजनीच्या सगळं काही लक्षात येत असतं, पण तिला कुणी काहीच बोलत नाही आणि अगदी शांतपणे जे चाललंय ते चालू देतात. कला म्हणते, चांदेकरला खरंच माहित नाहीये माझा वाढदिवस आहे, असं कसं होऊ शकतं? तसं बघायला गेलं तर आमच्यात वाढदिवस कधी काय याचा विषयच झालेला नाहीये, त्यामुळे खरंच त्याला माहितीही नसेल कदाचित. जरी विषय झाला नाही तरी त्याचा वाढदिवस कधी आहे मला माहितीये, मग त्यालाही माहिती हवं की माझा वाढदिवस कधी आहे. असं कोणी असतं का? आम्ही सोबत राहतो म्हटल्यावर निदान एवढं तरी त्याला माहिती पाहिजे ना. काय आहे ना हा अद्विक, त्याचं त्याला माहिती. हा इतका कसा अलिप्त राहू शकतो? असं कोणी असतं का? शेजाऱ्याचा विचारही करत नाही. कला आता चहा उकळायला ठेवलेला असतो आणि सगळा काही विचार करत असते. रजनी म्हणते, कला गॅस बंद कर किंवा चालू तरी कर. काहीही झालेलं नाहीये, फक्त पातेलं ठेवलंय गॅसवर. चहा कसा होणार ग तुझा? हो हो, माझ्या लक्षातच नाही. कुठे हरवलीये कला तू? नेमकी काय चाललंय? लक्ष आहे का? मला सांग बरं, नेमकी तुला काय झालंय? काय नाही झालंय, अगदी असंच माझ्या विचारात होते मी. आता फायनली सगळं काही करून कलाने आजोबांसाठी चहा बनवलेला असतो आणि आजोबांना खूप वेळाने तो चहा आणून दिलेला असतो. आता आबांनाही माहितीये कलाचं नेमके काय चाललंय. आबा सुद्धा कलाची मजाच घेत असतात. जशी रजनी घेतीये तशी आबाही, आणि मधून मधून कलाकडे ते बघतही असतात की कलाचं चाललंय तरी काय. कलाला आता फोन आलेला असतो. रजनी बघते. कला, अगं फोन वाजतोय, ये पटकन. हो हो, आले आले. तिकडून फक्त हॅलो म्हणलेली असते. संगीता जोरात गाणं म्हणायला लागलेली असते हॅपी बर्थडेचं. पण असं गाणं मस्त म्हणत असतात हॅपी बर्थडेचं. शेवटची ओळ म्हणायला अद्विकही धावत पळत आलेला असतो. संगीता आता जोरात खोकल्याचं नाटक करते आणि सगळं काही सावरून घेते. काय झालं ग आई? तब्येत बरी नाहीये का? नाही नाही अगं ठसका लागला. अद्विक डायरेक्ट येऊन गाणं म्हणायला लागलेला असतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा बर का. हॅपी बर्थडे तायडे. आणि दिनकर सुद्धा तिला विश करतो वाढदिवसाचं. कलाला खूप आनंद झालेला असतो की सगळ्यांनी मिळून तिला विश केलेलं असतं आणि कला आता खूप आनंदी झालेली असते. फायनली कुणाच्या तरी लक्षात आहे की माझा वाढदिवस आहे आज. कलाला खूप आनंद झालेला असतो. तिचा मूड अगदी बदलूनच गेलेला असतो. काय ग कले, काय चाललंय अजून? अगं आई, तुम्ही सगळ्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला. तुला माहितीये का, हा चांदेकर असा आहे ना की त्याने साधं विश सुद्धा केलं नाही मला. त्याला माहितीच नसेल का माझा वाढदिवस आहे? काय ग आई, हा असा कसा आहे? त्याने तुला कधीच विचारलं नाही माझा वाढदिवस कधी आहे काय, या विषयावर कधीच बोलणं झालं नाही. आता संगीता ततमम करायला लागलेली असते. कलाला उत्तर काय द्यायचं हा प्रश्न पडलेला असतो संगीताला. माझ्याशी असं कसं बोलणार ग, आणि माझ्या संग असं कसं बोलणार? त्यामुळे त्यांचा माझा काही विषय नाही बाई. संगीता म्हणते, बाळा अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं ग. काम असेल जावाई बापूंना, नसन लक्षात राहिलं. आणि कसं आहे ना, याच्या उलट काही काही नवऱ्यांच्या ध्यानात जरी असलं तरी मुद्दाम ध्यानात नाही असं दाखवतात आणि आपल्याला काहीही करत नाही. ना वाढदिवस साजरा करायचा किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा काहीही करत नाही, असे सुद्धा काही काही नवरे असतात. त्यामुळे जावई बापूंना कामाच्या नादात नसन राहिलं लक्षात. एवढं काय मनाला लावतीये, असू दे. आता फोन बंद केलेला असतो आणि संगीता इकडे हे चौघे जण अशी काय हसायला लागलेले असतात. कलाची खरंच गंमत येत असते. आता फोन ठेवलेला असतो. अजूनही कलाने तोंडाचा चंबूस केलेला असतो, कारण सासरी म्हणजे अद्विकच्या घरी तिला कुणीही विश केलेलं नसतं किंवा साधं विचारलेलंही नसतं. त्यामुळे ती अजूनही वाट बघते, कुणीतरी येऊन मला म्हणेल की वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता आबांना फोन आलेला असतो अद्विकचा. आबांना फोन आला. आबा सगळ्यांना बोलवून घेतात, लवकर या, अद्विकचा फोन आलाय. अद्विक आता धांदरटपणा करत असतो. गाडी वगैरे सजवण्याचं काम चाललेलं असतं आणि स्वतःही तयार झालेलं असतो. कला आहे का तिथे? अरे इथे नाहीये, बोल बोल अद्विका, काय बोलायचंय तुला? यायची काही शक्यता आहे का आबा? आबा तिच्या रूमकडे बघतात. नाही रे, एवढ्यात कसली येते ती, तू बोल रे अद्विका. मी आता हॉटेल सुरुचीच्या समोर उभा आहे. मी आता खरेला फोन लावणार आणि कारण असं देणार की पटकन ये. ती बघ कशी धावपळ करत येते.
कुणीही तिला काही सांगायचं नाही, फक्त बाहेर काढून द्यायचं, तेही पटकन. कळतंय का? तिला कुणी प्रश्न वगैरे काही विचारू नका आणि अडवूही नका. पटकन ती वेळेवर इथे आलीच पाहिजे. कळतंय का आबा? ठीक आहे ठीक आहे, तू फोन बंद कर रे. आणि काय करायचं ते करा बाबा, आम्ही कोणाला काही म्हणणार नाही. फोन ठेवलेला असतो आबांनी. रोहिणी लगेच मनातल्या मनात म्हणते, म्हणजे कला तिथे पोहोचता कामा नये, तरच माझा प्लॅन सक्सेस होणार. काही झालं तरी कला आणि अद्विक एकमेकांना भेटले नाही पाहिजे. ओके डन. म्हणतात रोहिणी, ये ना माझ्याजवळ, बस ना. डॅड, खूप महत्वाचं काम आहे आणि तेवढं काम करून मी येऊन बसते तुमच्याजवळ. बरं बाई, जा. आता रोहिणी घाईघाईने बाहेर आलेली असते आणि राहुलने पाठवलेला ड्रायव्हर आलेला असतो. रोहिणी त्याला सगळं काही काम समजावून सांगते. कलाला आज सोडायचं नाही, तिच्या बरोबरच राहायचंय. तिचा ड्रायव्हर म्हणून तिच्या बरोबर अख्खा दिवस घालवायचा आहे. कळतंय का तुला? ती जिकडे म्हणे तिकडे घेऊन जायचं, पण जिकडे जायचंय तिकडे ती पोहोचलीच नाही पाहिजे, एवढं मात्र करायचं. कळतंय का? इथून तर निघायचं, पण तिथे मात्र पोहोचायचं नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय काय करायचं सगळं काही समजून सांगितलेलं असतं आणि पैसेही त्याला लगेच देऊन टाकलेले असतात. म्हणजे आता रोहिणीने त्याला थोडक्यात पेमेंट करून काम असं डन केलेलं असतं. तोही म्हणतो, मॅडम तुम्ही म्हणताल अगदी तसंच. रोहिणी म्हणते, पोहोचलीच नाही पाहिजे ती वेळेत, जायचं पण खूप उशिराने, की जोपर्यंत अद्विक अगदी कंटाळून चिडला पाहिजे. सगळ्यात उशिराने घेऊन गेला म्हणजे सगळ्या प्लॅनचा पचका होणार आणि आपला प्लॅन सक्सेस होणार. कळतंय का? तोपर्यंत फिरवत राहायचं, ट्रॅफिकचा बहाणा द्यायचा. काही झालं तरी ती वेळेत पोहोचली नाही पाहिजे. डन. इकडे बिचारी कला अद्विकची वाट बघून बघून अगदी रडवेली झालेली असते आणि नाराज झालेली असते. ती आता नाराज होऊन तिच्या बेडरूम मध्ये बसलेली असते आणि ती विचार करते, याने मला विश का नसन केलं? असं कसं आहे हा बेजबाबदार, की याचा माझ्या वाढदिवस सुद्धा याच्या साधा लक्षात नाही आणि स्वतःला एवढा मोठा द ग्रेट अद्विक चांदेकर म्हणतो. ती खूप नाराज झालेली असते बिचारी, पण तिला माहितीच नाही सगळं काही सरप्राईज केलेलं असतं तिच्यासाठी प्लॅनिंग. आता ठरल्याप्रमाणे किंवा जो प्लॅनिंग केलाय त्याप्रमाणे कला नाराज असते, पण आता चांदेकरने फोन लावला, तिने फोन उचललेला असतो आणि हा पॅनिक अटॅक आला असं नाटक करत असतो. बोल चांदेकर. याचा जेव्हा आवाज ऐकते ती दमलेला किंवा त्याला धाप लागलेला पटकन उठते आणि खूप घाबरलेली असते. काय होतंय चांदेकर तुला? खरे लवकर ये मला वाचवायला. हॉटेल सुरुचीच्या समोर लवकर ये. हो मी लगेच आले, तोपर्यंत स्वतःची काळजी घे अद्विक तू. बिचारी कला आता खूप घाबरलेली असते आणि अद्विक नाटक करत असतो, तुझ्या आजूबाजूला कोणी आहे का? हो नाही. आता अद्विक नाटक मात्र मस्त करत असतो, पण कलाही इकडून त्याला प्रश्न विचारून अगदी भंडावून सोडत असते. कुठे तू सांग ना. अरे हॉटेल सुरुचीच्या समोर उभा आहे मी, तू पटकन ये. मी लगेच आले, अजिबात काळजी करू नको अद्विक, तोपर्यंत स्वतःला सांभाळ. अरे हो मी लगेच येते, पण तू स्वतःची काळजी घे रे, प्लीज. कशाचाही विचार करत नाही. आले म्हणत फोन ठेवलेला असतो आणि अगदी धावत पळत ती निघालेली असते. काही झालं तरी अद्विकला आता वाचवण्यासाठी बिचारी कला जीवाचं रान करून ती निघालेली असते. कला आता धावत पळत येते, तिची बॅग वगैरे मोबाईल घेतलेला असतो आणि पळतच खाली आलेली असते. आबा म्हणतात, कला कुठे चालली एवढी धावत पळत? अहो आजोबा ते. आणि शांत बसते. आता आजोबांना काय सांगू, मी जर खरं सांगितलं तर यांना अजून त्रास होणार आणि हेच घाबरून जाणार. त्यापेक्षा कला आता विचार करते, आता सांगण्यापेक्षा आल्यावर सांगते. आता काहीतरी खोटं कारण देऊन इथून बाहेर पडते, म्हणजे येईपर्यंत यांनाही टेन्शन नाही आणि अद्विकला सुखरूप घरी आले की सगळा काही घडलेला प्रकार सांगतेच मी. काय म्हणते आजोबा? सगळं काही नंतर सांगते, आता थोडी घाईते, मी आले की तुम्हाला सगळं काही सांगते, पण प्लीज मी आता घाईते, आले की सगळं समजावून सांगते. मला बिचारी आता घाईघाईने निघून गेलेली असते. आबा आणि रजनी एकमेकांकडे बघतात आणि हसायला लागलेले असतात. जसं काय प्लॅन केलेला आहे किंवा ठरवलेला आहे अगदी तसंच काही सगळं चाललेलं असतं. बिचारी कला आता घाईघाईने जाते आणि दारात जी गाडी उभी असते त्या ड्रायव्हरला म्हणते, सदा काका चला बरं पटकन, मला एका ठिकाणी घेऊन जायचंय, तुम्हाला सांगते कुठं जायचंय, आधी इथून बाहेर पडा. सदा काका कुठे आणि तुम्ही कोण? मी त्यांचा भाचा, ते जरा आजारी आहे, आजच्या दिवस ते येणार नाही, उद्यापासून येतील, पण मी सोडवतो की, तुम्ही सांगा मला, मी तिथे नेऊन तुम्हाला सोडवतो. कलाची गाडी निघून गेलेली असते आणि रोहिणी लगेच बाहेर आलेली असते, कारण तिने जो प्लॅन केलाय अगदी परफेक्ट असा झालेला असतो. आता येणार खरी मजा, खरेची. हॅपी बर्थडे कला, अगदी आनंदाने आणि खुनशीने बोललेली असते रोहिणी. कला म्हणते, जरा फास्ट चालवता का? ड्रायव्हर म्हणतो, अहो ताई रस्त्यावर खड्डे किती आहे बघा की, आणि गाडी फास्ट चालवा सांगताय मला? तुझी गाडी घालू का खड्ड्यात? तसं नाही हो, मला जरा अर्जंट जायचं, एका जागेवर पोहोचणं खूप गरजेचं आहे, म्हणून तुम्हाला म्हटलं की जरा फास्ट चला, खड्ड्यात घाला असं नाही म्हटले तुम्हाला मी.
सदा काका चालवतात की खड्डे चुकवून फास्ट मध्ये गाडी. एवढंच सांगतेय, मला उलट उत्तर करू नका. अहो ते चालवायचे म्हणून मला चालवता येईल असं थोडी आहे. घाई करा आणि लवकर चला, मला खूप अर्जंट एका ठिकाणी जाणं. मी तुम्हाला पोहोचवणार, पण एकदाच सांगतो, परत परत तेच तेच सांगितलेलं मला आवडत नाही. तुम्हाला स्पीड वाढवता येत नसेल तर गाडी बाजूला घ्या, माझी मी रिक्षाने जाते. तुम्हीही मला शहाणपणा शिकू नका, कळतंय का? म्हणजे माझ्या जॉबच्या पहिल्या दिवशी मी किती वाईट ड्रायव्हर आहे हे दाखवून द्यायचंय का तुम्हाला मॅडम? बोंब माराल तुम्ही, आणि तुम्ही अशी बोंब मारली की दुसरीकडे मला कुठेच काम मिळणार नाही, कळतंय का तुम्हाला? अगदी रूडली असं वागत असतो तो ड्रायव्हर कलाशी. उत्तम गाडी चालवतोय मी, तुम्ही फक्त बसून राहा, बरोबर तुम्हाला पोहोचवतो की नाही बघा. कला म्हणते काय लावलंय हो हे, काय बडबड बडबड लावलीये? मी काय काम सांगितलं की गाडी फक्त खड्डे चुकवून फास्ट घ्या, मला जायचंय तिथे, खूप महत्वाचं काम आहे माझं. आणि ही फालतूची बडबड कसली लावली आहे तुम्ही? आणि ड्रायव्हर आहात ना, ड्रायव्हर सारखंच राहा, माझ्या डोक्यावर बसायला जाऊ नका. आणि अक्कल तर अजिबात शिकवायची नाही मला. कलाही त्याला आता जरा बोलतेच, मात्र कलाला एकच शब्द सांगत असतो, बरोबर तुम्हाला पोहोचवतो मी, बरोबर पोहोचवतो. मी तुमची कंप्लेंट करेन ना, जरा जास्त तोंड चालवताय तुम्ही. फोन आहे ना तुमच्याकडे, मग गेम खेळा, नाही तर अजून काही व्हिडिओ बघत बसा, व्हिडिओ बनवा. माझं डोकं खाऊ नका. वेळेवर नेतो म्हणलंय ना, मग शांत बसा. ओरडा तर मला अजिबात आवडत नाही, त्यामुळे तोंड बंद ठेवायचा मॅडम. माझी खोपडी म्हणजे तापलेल्या तवा आहे. कला म्हणते ही कसली भाषा आणि हे काय उद्धटपणा? ही बोलायची पद्धत आहे का मालकाशी? तुम्ही ड्रायव्हर आहात ना, जराही मॅनर्स नाही का तुम्हाला? मला मेडिकल इमर्जन्सी आहे म्हणून किती वेळची फास्ट फास्ट असं म्हणतीये, तर उगाच दादागिरी करताय. मेडिकल इमर्जन्सीचा अर्थ कळतो का? मी काय पार्टीला नाही चाललेली तोंड घेऊन. पटकन गाडीचं स्पीड वाढवायचं आणि फालतूची बडबड बंद करायची. अगदी त्याने हळू 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 अशी गाडी चालवलेली असते. कला म्हणते हा माणूस कोण आहे आणि माझ्याशी असं का वागतोय? सदा काका असते तर इतक्या वेळ मला नेऊनही पोहोचवलं असतं. यांनी काय टाइमपास लावलाय आणि काय रोडली बोलतोय माझ्याशी? हा नेमकी कोण असेल? कलाला जरा शंका आलेली असते आणि त्याच्याबद्दल आता जरा विचार करायला लागलेली असते. कला म्हणते काय लावलंय हो? स्पीड वाढवा, स्पीड वाढवा. तर स्पीड कमी करताय, गाडी अगदी बंद पाडायला लावलीये. इतकी हळूहळू चालवताय, मुद्दाम करताय का तुम्ही हे? आणि का करताय जरा स्पष्ट सांगा. ड्रायव्हर म्हणून काम करताना आमच्याकडे, मग जो गाडीत बसलाय त्याचं तुम्हाला ऐकायलाच लागणार. गाडीचा स्पीड वाढवा आत्ताच्या आत्ता. बघा तुम्ही, फायनल तुम्हाला सांगतेय मी. स्पीड वाढवायला लावल्यावर असं काय स्पीड वाढवायला लावलेला असतो? अरे बापरे. कला म्हणते अहो स्पीड वाढवायला लावलाय, ऍक्सिडेंट नाही करायला लावलाय. जरा हळू आणि समोर बघून तर गाडी चालवा. मॅडम तुम्हाला काही कळतं का हो? इतक्या वेळ म्हणे स्पीड वाढवा, स्पीड वाढवा. आता स्पीड वाढवला तर परत स्लो करा. तुम्ही काय करताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का मॅडम? कला म्हणते अद्विक चांदेकरला अस्तमाचा अटॅक आलाय, प्लीज 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 लवकर चला, नका माझ्याशी खेळ खेळू असे. गाडी बंद पडली मॅडम. अहो अचानक कशी, आत्ता तर सुरू होती ना, आता मला सांगून बंद पडणार आहे का मॅडम? ती बंद पडली म्हणजे बंदच पडली. कला म्हणते अशी कशी गाडी बंद पडू शकते अचानक? तुम्ही बसा, मी बघून येतो काय झालंय. कलाला असा काय राग आलेला असतो ह्या ड्रायव्हरचा. कला म्हणते काय चाललंय याचं यालाच माहिती. त्याने आता गाडी लॉक केलेली असते. बाहेर येऊ नका आणि माझं डोकं खाऊ नका. मी काय झालंय बघतोय. शहाणपणा करू नको, दार उघड म्हणजे उघड. कला काय करतीये ते बघत असतो. हा काय असं ऐकणार नाहीये, याला शहाणपणा शिकवायलाच लागणार. कला आता गाडीच्या बाहेर येण्यासाठी खूप प्रयत्न करते, पण यांनी गाडी लॉक केलेली असते आणि आता समोर उभा राहून तिचं काय चाललंय ते बघत असतो. सगळं काही मुद्दाम करत असतो. गाडी आता पाण्याची बॉटल काढते कला गाडीतली आणि आता काचच फोडायला लागलेली असते. ड्रायव्हर पळत पळत येतो. काय करताय काय करताय? गाडीचं कशाला नुकसान करताय? चल पटकन, बहुत झालाय तुझा शहाणपणा. गाडी आता परत सुरू झालेली असते. परत गाडी तो स्लो चालवत असतो आणि एक तर हॉटेलच्या जवळचा रस्ता घ्यायचा सोडून लांबचा रस्ता घेतलेला असतो. कला म्हणते जवळचा रस्ता घ्या, शॉर्टकटनी जायचंय आपल्याला. अहो हा शॉर्टकट आहे मॅडम. शहाणपणा शिकू नको. कोल्हापूरचा रस्ता माहितीये मला. इकडून गेलो की 15 मिनिटं उशीर होणार. पटकन गाडी इकडे वळव. अजिबात तो काही ऐकायला तयारच नसतो. का तुम्ही असं करताय तुमचं तुम्हाला माहिती. इतका नालायक ड्रायव्हर असतो, इतका त्रास देतो या कलाला की बस. कला म्हणते दादा डोकं फिरवू नका, व्यवस्थित बोलतीये वागती, याचा अर्थ असा नाही की तुम्ही फायदाच घ्यायचा. मी काय करू शकते दाखवू का तुम्हाला? तुम्ही आता बघाच. त्याला म्हणते खाली उतरा, गाडी मी चालवते, बाजूला व्हा. तरी तो अजिबात ऐकत नाही. मागे बघतो आणि परत गाडी चालवायला सुरुवात करतो. गाडी थांबवण्याचंही नाव घेत नाही आणि कला काय बोलते तिच्याकडेही लक्ष देत नसतो. शेवटी आता त्याच्याशी भांडणं करता करता त्याला थांबवता गाडी एका जागेवर जाऊन ऍक्सिडेंट होतो आणि धाडकाड अशी गाडी आदळलेली असते. गाडीतून डायरेक्ट धूर निघालेला असतो
आता मात्र जे होत्याचं नव्हतं झालेलं असतं, जे नको व्हायला तेच झालेलं असतं. गाडीचा झालेला असतो ऍक्सिडेंट आणि ड्रायव्हर आता लगेच बेशुद्ध झालेला असतो. इकडे मात्र अद्विक कलाची वाट बघत असतो. त्याला माहितीये फोन केला म्हणजे ती आता घाईघाईने येणारच. अद्विक आता आबांना फोन लावतो. खरे निघाली का? अरे कधीचीच निघालीये ती, पोहोचली नाही का? नाही ना आबा, थोडा वेळ वाट बघ, नाही आली की परत फोन कर. आबा म्हणतात पोर अजून पोहोचली कशी नाही? रोहिणी म्हणते माझ्या मनाप्रमाणे सुरू आहे सगळं काही, बरं झालं. रोहिणीच्या मनाप्रमाणे होत असतं, पण बिचारा अद्विक खूप टेन्शन मध्ये असतो की कला अजून कशी आली नाही. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. कला आलेली असते, बर्थडे सेलिब्रेशन झालेलं असतं, केक कट झालेला असतो, एकमेकांना भरवलेला असतो आणि डिवोर्स पेपरवर सॉरी असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं. कला म्हणते चक्क डिवोर्स पेपरवर सॉरी? हो, हे माझं बर्थडे गिफ्ट आहे. वा, अद्विक चांदेकर मानला तुम्हाला. डिवोर्स पेपरवर सही केली असती तर बरं झालं असतं. असं म्हणून मी चूक केली होती, खरंच चूकच झाली होती. आता मनापासून तुला मी सॉरी म्हणतोय आणि चूक माझी कबूल करतोय. कला खरे. असा काय आनंद झालेला असतो कलाला. अद्विकने इतकं काही सरप्राईज दिलेलं असतं आणि सॉरी वगैरे म्हणालेलं असतं. अगदी स्वर्ग सुख मिळालेलं असतं कलाला. आता बघूया यांचा आनंद किती वेळ टिकतो, किंवा आता राहुल नावाचं ग्रहण परत यांच्या आयुष्यात येतं का, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.